उस पर भी करेंगे हम, बोलेंगे हम, प्लॅनिंग कर रहे हैं. कॉकरोच जनता पार्टीचा फाउंडर अभिजित दिपकेला पंजाब मधल्या पेपर लीकवर सीजेपी काय करणार हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेले हे उत्तर. जंतर मंतरवर सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं. नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून एक प्रश्न विचारण्यात आला. कर्नाटक आणि पंजाबमध्ये पेपर लीक झाला, तिथले शिक्षण मंत्री राजीनामा कधी देणार? पंजाबमध्ये तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर कर्नाटकमध्ये केपीएससी परीक्षेच्या प्रकरणात एफआयआर सुद्धा दाखल झाली. पण या दोन्ही राज्यात खरंच पेपर लीक झाले आहेत का? नेमके आरोप काय होत आहेत आणि प्रकरण आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात पंजाब मधलं प्रकरण काय आहे. अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचा जुना कार्यकर्ता. पंजाबमध्ये सध्या आपचं सरकार आहे आणि त्यामुळेच अभिजितला या प्रश्नावरून घेरण्यात आलं. आता या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली तर 19 जुलैला बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस मध्ये फार्मसी ऑफिसर भरतीची परीक्षा होती. या परीक्षेत 454 जागांसाठी परीक्षार्थी बसले होते. परीक्षा सुरू असतानाच पंजाब पोलीस आणि युनिव्हर्सिटीचं फ्लाइंग स्क्वॉड एक्झाम सेंटरमध्ये पोहोचलं आणि त्यांनी केलं चेकिंग. त्यावेळी पेपर देणारे काही परीक्षार्थी पेन कॅमेरा, ब्लूटूथ इयरपीस आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर करून पेपर मधले प्रश्न बाहेर पाठवत होते आणि कॉपी करण्याचं मोठं रॅकेट सुरू होतं. पंजाब पोलिसांकडून यावर तातडीने कारवाई करण्यात आली. काही बातम्यांनुसार एकूण 33 जणांना अटक करण्यात आली. तर पंजाबमधला हा प्रकार इंटरस्टेट रॅकेटचा प्रकार असल्याचा आरोप केला जातोय. ही परीक्षा फार्मसी ऑफिसर्सच्या नियुक्तीची होती. थेट गव्हर्नमेंट ऑफिसर्स निवडले जाणार होते. त्यातच हा घोटाळा झाल्यानं विरोधी पक्षांनी आवाज उठवला. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी या प्रकरणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अमरिंदर यांचं म्हणणं आहे की आप सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीचे पेपर फुटले. 12वीच्या परीक्षेचा इंग्लिशचा पेपर सुद्धा फुटला. आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करतो, पण पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यायला हवा. ज्या विद्यार्थ्यांनी या पेपर लीकच्या प्रकाराविरोधात आंदोलन केलं त्यांच्यावर सरकारने कारवाई केली. आपचे नेते मनीष सिसोदिया तर म्हणाले होते की जर पेपर लीक झाला तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मग त्यांची ही पॉलिसी पंजाबमध्ये सुद्धा लागू व्हायलाच हवी. फक्त काँग्रेसच नाही तर भाजपने सुद्धा या प्रकरणावरून आप सरकारला घेरलंय. दिल्ली सरकारमधले मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी आपच्या नेत्यांना सवाल केला, जर तुम्ही नीट पेपर लीक बद्दल सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा देत आहात तर पंजाब मधल्या पेपर लीक बद्दल गप्प का आहात? पंजाब सरकारने तातडीने कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि जे या प्रकाराला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही सिरसा यांनी केली आहे. तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी आप सरकार प्रामाणिकपणे परीक्षा घेऊ शकलेला नाही, या प्रकरणाची जबाबदारी घेऊन मान आणि बैन्स यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आरोपांना जोर आल्याची चर्चा आहे. त्यात या सगळ्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यांचं म्हणणं आहे की आप सरकारच्या काळात एकदाही पेपर लीक झालेले नाहीत. आत्ताचं जे प्रकरण आहे ते कॉपीचं आहे. सरकारी भरतीचा कुठलाच पेपर परीक्षेच्या आधी लीक झालेला नाही. काँग्रेस आणि भाजपला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोठा झटका बसलाय. त्यामुळे ते पंजाब बद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत. आता पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पेपर परीक्षेच्या आधी फुटल्याचं स्पष्ट झालं नाहीये, तर पेपर सुरू असताना कॉपीचा प्रकार झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता पंजाबमध्ये खरंच पेपर फुटले की फक्त परीक्षेवेळी झालेल्या कॉपीच्या प्रकारामुळे हे प्रकरण भडकलंय हे तपासात समोर येईल. पण असं असलं तरी देशभरात घडणाऱ्या घडामोडी, पेपर फुटीवरून तापलेलं वातावरण बघता पंजाब सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात. परीक्षा आणि पेपर लीकच्या प्रश्नावरून कर्नाटक सरकारला सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी एमपीएससी कार्यरत आहे, तशीच कर्नाटकमध्ये केपीएससी कार्यरत आहे. मार्च महिन्यापासूनच केपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत होते. काही भरती परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका आधीच बाहेर पडत आहेत. पेपर तपासण्यात गैरप्रकार होत आहेत. भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असं म्हणत विद्यार्थ्यांनी आंदोलनही केली होती. आंदोलनांचा जोर वाढल्यानंतर
कर्नाटक सरकारने चौकशीचे आदेश दिले. चौकशी सुरू झाली आणि एक वेगळाच प्रकार समोर आला. जुलै महिन्यात काही व्हेटनरी डॉक्टर्स कडून विधानसौदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागात 400 ऑफिसर्सची भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला. आता ही परीक्षा झाली जानेवारी महिन्यात, पण त्याची फायनल सिलेक्शन लिस्ट समोर आली 17 जुलैला. या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं की एका मध्यस्थाने परीक्षार्थींना संपर्क केला आणि 70 ते 80 लाख रुपयांच्या बदल्यात थेट नियुक्ती करण्याचं आमिष दाखवलं. याबद्दलच्या काही ऑडिओ क्लिप सुद्धा त्यांनी पोलिसांकडे सादर केल्या. काही परीक्षार्थींना हे पेपर आधीच मिळाले होते. त्यांनी एका रिसॉर्टमध्ये जाऊन हे पेपर लिहिले. काही परीक्षार्थींना चांगले मार्क्स आहेत. ते परीक्षार्थी KPSC मधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत. त्यांचे मार्क्स अवैध पद्धतीने वाढवण्यात आलेत. काही जणांनी आपल्या उत्तरपत्रिकेत काही प्रश्न मुद्दामून अनुत्तरित ठेवले. OMR शीट्स टेम्पर करून त्यांचे मार्क्स वाढवण्यात आले. असेही आरोप या तक्रारीमधून करण्यात आलेत. त्यात हे आरोप होण्याआधी 13 जुलैलाच KPSCचे प्रमुख शिवशंकरप्पा साहुकार यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना आपल्या अधिकाराचा गैरवापर करत सरकारी नियुक्तीपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण या सगळ्यातून कर्नाटक सरकारच्या अडचणी प्रचंड वाढल्यात. KPSC आणि कर्नाटक सरकारच्या परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहेत असे आरोप आता केले जात आहेत. या सगळ्या प्रकारात FIR दाखल झाली असल्याने विधानसौदा पोलिसांकडून या प्रकाराचा तपास सुरू आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी या प्रकारावर डेप्युटी कमिशनर्स पेपर लीकसाठी जबाबदार असतील असं विधान केलं आणि भाजपने त्यांना घेरलं. भाजपचे नेते R अशोक यांनी हा प्रकार म्हणजे काँग्रेसचा दुटप्पेपणा असल्याचा आरोप केलाय. काँग्रेसचे नेते देशभरात हा मुद्दा उचलून राजकारण करतात, पण जेव्हा त्यांची सत्ता असलेल्या राज्यात असा प्रकार घडतो तेव्हा मात्र ते सायलेंट होतात. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि DK शिवकुमार, 3 चेहरे आणि त्यांचा दुटप्पेपणा. दिल्लीमध्ये काँग्रेस राजीनामे मागते, उत्तरदायित्व मागते, पण कर्नाटकात काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे अशी टीका त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली. आता पंजाब प्रमाणेच कर्नाटकमध्येही पेपर लीक झाल्याचं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही, तर तिथे परीक्षा पद्धतीत भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. पण विरोधात असलेल्या भाजपने इथे काँग्रेसला घेरलंय. त्यातही एका पोस्टिंगसाठी किंवा एका पेपरसाठी 70 ते 80 लाख रुपये देणं, रिसॉर्टमध्ये परीक्षा घेणं असे प्रकार होत असतील तर कर्नाटक सरकारच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत. केंद्र सरकारनंतर आता कर्नाटक आणि पंजाब सरकार परीक्षा पद्धतीवरून रडारवर आलेत. एका बाजूला केंद्रात परीक्षा सुधारणा विधेयक आणलं गेलंय, पण राज्यात घडणारे हे प्रकार कधी थांबणार आणि या घटनांचा फक्त राजकीय वापर होणार की यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळणार हा खरा प्रश्न आहे. कर्नाटक आणि पंजाबमध्ये घडलेल्या या गैरप्रकारांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.